बहुचर्चित भारतीय घरफोडी प्रकरण अखेर 78 दिवसांचे अथक परिश्रम. मुख्य सूत्रधार बिहार राज्यातून अटक. गुन्ह्यातील बहुमूल्य हिऱ्यांचे नेकलेससह अंदाजे 25 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. दिनांक 4 मे 2024 रोजी पोलीस स्टेशन खदान येथील अपराध क्रमांक 385/24 कलम 457 380 भादवीप्रमाणे गुन्हा दाखल असून तपासावर आहे. सदर गुन्ह्यातील घरफोडीमध्ये सोने चांदी तसेच रोख असा एकूण 43,77,317 रुपयांची चोरी झाली होती. सदर गुन्ह्याच्या घटनास्थळी माननीय पोलीस अधीक्षक साहेब अकोला यांनी लेखी व तोंडी आदेश देऊन सदर गुन्ह्यात उघडकीस आणण्याकामी आदेशित करून सूचना दिल्यावरून स्थानिक गुन्हे शाखा अकोलाचे पथक तयार करून आरोपीचा शोध घेण्यास सांगितले. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक शंकर शेळके, पोलीस उपनिरीक्षक आशिष शिंदे व स्थानिक गुन्हे शाखा येथील त्यांचे पथकातील पोलीस अंमलदार यांनी घटनास्थळाच्या आजूबाजूला परिसराची पाहणी केली. परिस्थितीजन्य पुराव्यावरून गोपनीय माहिती आधारे गुन्हा घडला. त्यानंतर 48 तासांच्या आत स्थानिक गुन्हे शाखा पथकाने आरोपी निष्पन्न करून अहमदनगर जिल्ह्यातून आरोपी जिगर कमलाकर पिंपळे वय 37 वर्ष, राहणार पाखोरा, तालुका गंगापूर, जिल्हा संभाजीनगर यास ताब्यात घेऊन अटक केले होते. त्यानंतर आरोपी सुनील विठ्ठल पिंपळे वय 50 वर्ष, राहणार गुरुधानोरा, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर यास अटक करण्यात आली होती. केलेल्या तपासात पथकाला सदर गुन्ह्यातील मुख्य आरोपी विवेक उर्फ चावल्या कमलाकर पिंपळे वय 40 वर्ष, राहणार ग्राम वजर, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर हा असल्याचे निष्पन्न झाल्याने व सदर गुन्ह्यातील सोने व डायमंड या दागिन्यांची त्यांनी विक्री केल्याबाबत माहिती प्राप्त झाल्याने त्यास अटक करण्याकामी पोलीस निरीक्षक शंकर शेळके, स्थानिक गुन्हे शाखा अकोला यांनी नमूद गुन्ह्यातील मुख्य फरार आरोपी याचा शोध घेऊन गुन्ह्यातील मुद्देमाल हस्तगत करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव व पोलीस अंमलदार पथक गठीत केले. त्यानंतर नमूद पथकाने सदर गुन्ह्याचा तपास करून तांत्रिक बाबींचा व गोपनीय माहितीच्या आधारे गुन्ह्यातील मुख्य आरोपी नामे विवेक उर्फ चावल्या कमलाकर पिंपळे वय 40 वर्ष, राहणार ग्राम वजर, तालुका गंगापूर, जिल्हा छत्रपती संभाजीनगर यास बिहार राज्यातून अटक करून गुन्हा करतेवेळी वापरलेले हायड्रोलिक कटर, टामे, मोठी पेचकस व इतर साहित्य तसेच गुन्ह्यातील चोरी गेलेला मुद्देमालपैकी 25 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केले. आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा.